ना भूतो न भविष्यता असं हे नेतृत्व। ज्या वेळेला सरकार दरबारी आपण प्रश्न मांडतो त्या वेळेला सरकार आपल्या प्रश्नांना कशी बगलबाजी करतो याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं। पण जनतेनं प्रश्न विचारण्याच्या अगोदर ज्या व्यक्तिमत्वाकडे स्वतःचं उत्तर तयार असतं त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजेच माननीय निलेशजी सांबरे साहेब। आज लाखोंचा हा जनसमुदाय, लोटलेली अलोट गर्दी खऱ्या अर्थानं माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या प्रेमाखातर या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाची सार्थ पोचपावती या अलोट जनसमुदायाच्या माध्यमातून, या कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून आणि या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला पाठबंद झालेला असतात तेव्हा सगळ्यांसाठी एक रस्ता सातत्याने तयार असतो आणि त्या रस्त्याचं नाव आहे माननीय निलेशजी सांबरे साहेब, छत्रपती निलेशजी सांबरे साहेब। आणि आज जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित असलेल्या या कृतज्ञता सोहळा आणि त्याचबरोबर निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मी आपणचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार दोस्तों, MDS टीवी न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। इस समय हम मुंबई नासिक हाईवे शाहपुर तालुका के वासिंद में हूँ। इस जगह यहाँ पे देखा जाए तो जिजाऊ संगठन के जो निलेश सांबरे साहब उनका सभा लगा हुआ है, पीछे हमारे सामने देख सकते हैं और सभा चालू भी है। यहाँ जो है जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संगठन द्वारा जो भी सामाजिक क्षेत्र में किया जा रहा है उसकी पूरी मालूमात दी जा रही है। और देखा जाए तो कुछ ही दिनों में जो है लोकसभा का चुनाव होने वाला है, उसी चुनाव को मद्देनजर रखते हुए जिजाऊ संगठन महाराष्ट्र राज्य संगठन अध्यक्ष सम्मानीय श्री निलेश जी सांबरे ने आज लोगों को जो है विकास को लेकर और इलेक्शन को मद्देनजर रखते हुए सभी लोगों को मार्गदर्शन किया। देखा जाए तो यहाँ पे जो इस सभा में लाखों में लोग यहाँ उपस्थित है। आपणी माझी रिझामुळेच माझ्या IIT जी सर्व फीज आहे ती आपणी भरली। शिवाजी महाराजांना वंदन करूया। आजचा आपला कृतज्ञता सोहळा, दरवर्षीप्रमाणे कृतज्ञता सोहळा, ज्या मातांनी समाजासाठी आयुष्य अर्पण केलं त्या आपल्या सर्वांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ पासून तर आता बसलेल्या विमल ताई पट्टेपर्यंत ज्यांनी ज्यांनी खास कळगे खाऊन गरिबीमध्ये आमच्यासारखी पोरं निर्माण केली त्या सर्व मातांना माझा नमस्कार। आज कृतज्ञता सोहळा बरोबरच आपण एक नवीन सोहळा आयोजित करण्यात आलाय की निर्धार भिवंडी लोकसभा क्षेत्रातील निर्धार मेळावा। हो, आपल्याला करायचा आहे निर्धार शिक्षणाचा। आपण पाहतोय गरिबांच्या मुलांना, हजारो मुलांना शिक्षणाची व्यवस्था नाही। आपल्याला या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेचे शिक्षण मिळालंच पाहिजे हा निर्धार करावायचा आहे। आज आपल्याला करायचा आहे आरोग्याचा निर्धार। गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे श्रीमंत अधिकारी लोक किंवा लोकप्रतिनिधी जशा आरोग्य सुविधा घेतात तशा प्रकारचा लाभ आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे याचा निर्धार करावायचा आहे। आपल्याला निर्धार करावायचा आहे महिला सक्षमीकरणाचा। प्रत्येक महिला ही आपल्या पुरुषाबरोबरच खांद्याला खांदा लावून तिने काम केलं पाहिजे। ज्याप्रमाणे आता आपण मंचावर बघतोय तर एका बाजूला डेप्युटी कलेक्टर साहेब बसले तर एका बाजूला IIT झालेली आपली समृद्धी बसलेली, त्याप्रमाणे प्रत्येक ताई आपली व्यवस्थित रोजगाराला लागली पाहिजे हे आपल्याला बघायचंय। मग अगदी घर बसल्या तिला मुलांचे शिक्षण सांभाळून, घरची कामं सांभाळून जो रोजगार तिला देता येईल, उदाहरणार्थ साबण बनवणे, अगरबत्ती बनवणे, शॅम्पू बनवण्यापासून जो व्यवसाय ती सांगेल तो व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन तिला आपल्याला तयार करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला करायचंय का युवकांची बेरोजगारी। आज मोठा प्रश्न आपल्याकडे उभा आहे का युवकांकडे घरोघरी पोरं शिकलेली विद्यार्थी आहेत परंतु बेरोजगारी, ही बेरोजगारी संपवण्याचा निर्धार करायचा आहे आपल्याला जिजाऊला। येत्या एका वर्षामध्ये कोकणच्या 5 जिल्ह्यामधून किमान 5000 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागली पाहिजे हा निर्धार करायचा आहे आपल्याला। आणि काय मिळू शकत नाही, आपल्या संस्थेच्या 45 अभ्यासिका आहेत, प्रत्येक 30 पोलीस अकॅडमी, 30 ठिकाणी गट क आणि ड चे ट्रेनिंग क्लासेस आहेत जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी घडलाच पाहिजे। आता माझ्यानंतर वक्तव्य करणार आहेत मोहिनी वर्माच्या सासूबाई, त्या कशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिकला। बघाशी डेप्युटी कलेक्टर साहेबांना वेळ कमी होता नाही तर त्यांनीही सांगितलं असतं कशा प्रकारे शिक्षण घेतलं। आज कुठेही कुणाला
काळजी करण्याचं कारण नाही का बाबा आंदोलन पाहून पाय पसरा असं कुठल्याही माय माऊलीने किंवा वडीलधाऱ्यांनी आता विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही. जेवढे पाय पसरायची विद्यार्थ्यांची ताकद असेल तेवढे आंदोलन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे. तो निर्धार करण्याचा आजचा दिवस आहे. आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढलेली आहे. ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते आपल्या विश्वासाला तडा लावतायत. आज आपल्याला भिवंडी लोकसभा का आपण निवडली? भिवंडी लोकसभेचा निर्धार मेळावा आयोजित केल्याबरोबर रत्नागिरीवरून फोन यायला लागले, रायगडातून फोन येत आहेत, ठाण्यामधून येत आहेत, कल्याणमधून येतात, पालघरचा तर खूप आग्रह झालाय की आपल्याकडे निर्धार मेळावा झाला पाहिजे. का लोकांना असं वाटतं का आज आपल्याला पर्याय म्हणून जिजाऊकडे का लोक बघतायत? त्याला कारण आहे दादांनो, तायांनो, मायमाऊलींनो, का गेली 15 वर्ष एक शेतकऱ्याचा मुलगा, एसटी कंडक्टरचा मुलगा निलेश सांबरे आपल्याशी बोलतोय. त्यांनी 15 वर्षामध्ये ठरवलं की आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचे, आपला विद्यार्थी शिकवायचे, शिकून त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे. आणि या जिल्ह्यातील नव्हे ते कोकणाच्या 5 जिल्ह्यातील कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये. आणि या नुसत्या निवडणुकीपुरती येणारे आश्वासन नाही तर ठोस काम करण्याचं काम आपली जिजाऊ करते. का आपल्या संस्थेचं महाराष्ट्रात नव्हे देशातील कुठल्याही पक्षाचे रुग्णालय नसेल असं आपलं सशस्त्र रुग्णालय आहे. कुठल्याही संस्थेचं नसेल, संस्था असतात आपल्याकडे, आपल्या नावाने दुकान मांडून कोट्यावधी रुपये जमा करणारे. उद्या एखादं रुग्णालय करायचं झालं 10 कोटीचं तर त्याच्या नावाने 100 कोटी रुपये समाजाकडून वर्गण्या घेणारे आपण बघितलेले आहेत. परंतु जे कष्टाचे पैसे येतात त्या कष्टाच्या पैशाचा उपयोग हा माझ्या समाजाच्या आरोग्यासाठी झाला पाहिजे. अगदी NICU पासून तर कॅन्सर पर्यंत. आज आता येतानाच बाबांनी गंमत सांगितली का आज आपल्या हॉस्पिटलमध्ये 8 किलो वजनाची गाठ एका रुग्णाच्या पोटातून काढली, ती कॅन्सरची. त्याच्याबरोबर जे आले होते ते पार पळून गेले, फॉर्म भरले का उद्या हा रुग्ण मिळाला तर. पण परमेश्वर किंवा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो रुग्ण एकदम सुखरूप आहे. आज येताना दुसरी एक गोष्ट सांगितली. भिवंडी तालुक्यातल्या भारोडी गावचे एक नागरिक होते. आमच्याकडे एक ऍडव्होकेट मॅडम होत्या. त्या मॅडमचे सख्खे मामा 8-8.5 तास त्यांच्या ऑपरेशनचे लागले. दादांनो, आज लीलावती सांगा, बॉम्बे सांगा, टाटा सांगा, या सगळ्या हॉस्पिटलला ज्या सोयी सवलती आहेत त्या आपल्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये आहेत. आणि त्या रुग्णालयाचा लाभ आपल्याला आम्हाला सर्वांना घ्यायचा. आणि या सर्व सोयी कष्टानुसार आलेल्या पैशातूनच होत असतात. नाही तर आपल्याकडे भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगायचं गेलं तर कुठलाही महोत्सव असो, कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही समाजाचा कार्यक्रम असो, त्याच्या नावाने कुठेतरी गोडाऊन मधून दादागिरी करून पैसे घेतले जातात. कुठल्या तरी पुढाऱ्याचा फोटो लावण्यासाठी तो मोठ्या प्रमाणात खंडण्या वसूल करून त्या मंडळाला देत असतो. तशा प्रकारची आपली जिजाऊ नाही. जिचं नाव जिजाऊ आहे, जिने वास्तव्य या शहापुरात केलेलं आहे, त्या जिजाऊच्या कुठेही अंगाला डाग लागणार नाही. ही जबाबदारी आपली आहे. आज आपल्याला निर्धार करायचे. मला खूपसे लोक प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग घेत असताना भिवंडी लोकसभा क्षेत्रात सांगतात आपण निवडणुकीला उभे राहायला पाहिजे, आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजे. त्याच गोष्टीचा आज विवंचना करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. निवडणुका तर मी अनेक वेळा पत्रकारांना सांगत असतो. मागच्याच मला वाटतं महिन्यापूर्वी शहापूर येथे एक मीटिंग झाली, प्रेस कॉन्फरन्स झाली. तर निवडणुका हा आमचा धंदा नाही, आमचा व्यवसाय आहे. आणि व्यवसायातून आलेल्या कष्टाच्या पैशातून आमचा समाज उभा राहिला पाहिजे. जो मुंबईच्या बाजूला समाज आहे 5 जिल्हे, आजही आम्ही हॉटेलमध्ये काम करणारा वेटर, आम्ही गाडी चालवणारा ड्रायव्हर, आम्ही घरात घर काम करणारी बाई, आम्ही घरात जेवण बनवणारी बाई, आम्ही हे चित्र सगळं आम्हाला बदलायचे. आणि त्यासाठी जिजाऊ काम करते. परंतु जेव्हा जेव्हा या देशामध्ये अनाचार चालू होतो, अंधाधुंद चालू होतो, त्यावेळेस आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात बंधू भगिनींना. तर त्याला विलास असतो, पट्टा असतो. आपण सांगतो का राजकारण हे घाणेरडं क्षेत्र आहे. आणि भिवंडी लोकसभा तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. मी परवाच येत असताना 2 तरुण पडघ्यामधून माझ्या गाडीत बसले. येताना ते मला दाखवतात ही या पाटीलची साईड, एवढ्या मोठ्या उपनेत्यांचा भाऊ आहे, ती बंद पाडली. त्याच्या पुढे आल्यानंतर दाखवली वडवलीजवळ फाटा आहे, तिथे काही एका गुजराती माणसाची साईड, ती बंद केली. त्याच्या पुढे आल्यानंतर राईट साईडला साईड दाखवली की शेतकऱ्याची साईड, ही बंद केली. जेव्हा राजकारणी मंडळी राजकारण सोडून, राजकारण हे समाजसेवेचे साधन हे समजून फक्त आणि फक्त पैसे कमावण्याचं किंवा दादागिरी करून गाव गुंडाप्रमाणे जर दादागिरी करून लोकांना जर त्रास देत असतील तर जिजाऊला राजकारणात उतरावं लागेल. दादा, जेव्हा जेव्हा अनाचार झाला, जेव्हा जेव्हा समाजावर संकट आलं, तेव्हा प्रभू रामाला जन्म घ्यावा लागला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यायला लावला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला. आपण तेवढे मोठे नाहीत. परंतु एक शेतकऱ्याचा मुलगा जर एवढं करू शकत असेल, ज्या गावामध्ये 200 लोक वस्तीचं गाव आहे, तिथे 130 खाटाचं रुग्णालय आहे,
8 सीबीएसई स्कूल चालवत असेल, 45 अभ्यासिका चालवत असेल, तर त्याच्यासाठी निवडणूक हा काही नाही. मी शहापूरच्या पत्रकारांना सांगितलं, चहामध्ये बिस्किट खातात ना, याच्यापेक्षाही कठीण गोष्ट माझ्यासाठी निवडणूक नाही. कारण माझा जनसंपर्क गेले 15 वर्ष तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत जिजाऊ पोहोचलेले. माझा प्रत्येक कार्यकर्ता, माझ्या भगिनी, माझ्या कार्यकर्त्या भगिनी, या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत कुठलाही रुग्ण असला तो आपल्या घरचा रुग्ण आहे समजून त्याला सेवा देत असतात. आणि या राजकारणाच्या पलीकडची आपली जिजाऊ आहे. जेव्हा समृद्धी IIT होते ना, त्याच दिवशी विचार केला का दरवर्षी आपल्या महाविद्यालयातून 40 विद्यार्थी IIT ला गेले पाहिजेत. आणि इयत्ता 9वी पासूनच आपण JEE आणि नीटचे क्लासेस चालू केले आहेत दादांनो साहेबांनो. तर त्यासाठी आपण IIT टीचर आणलेले. कारण उद्याला झिनी पिकवायची असेल तर झाडाचा भात लावून कधी झिनी पिकत नसते. झिनी पिकवायची असेल तर झिनीच लागते. त्या दृष्टीने आपण IIT टीचर आणलेले आहेत. आणि मी नक्कीच सांगतोय तुम्हाला का पुढच्या काही वर्षांतर किमान दरवर्षी 40 विद्यार्थी IIT लाच जातील. किमान 40 विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच जातील, MBBS साठी जातील. 40 विद्यार्थी नागनाथ सारखे अधिकारी होतील आणि 40 विद्यार्थी आपल्याला न्याय व्यवस्थेमध्ये जातील. अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण केलेली जातात. आपण भिवंडी तालुका लोकसभा सांगितलं तर फक्त आणि फक्त काय केलं आपल्या लोकप्रतिनिधींनी? जाब विचारू नये का आपण? किती रेल्वे गाड्या वाढल्या? त्या वाशिमच्या एका ताईने मला पत्र सांगितलं होतं, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं का 1-1, 1.5 तासाने संध्याकाळी गाड्या येत आहेत. किती लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला. अख्ख्या देशामध्ये रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आहे. आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये किती सुशोभीकरणाची रेल्वेची कामं सुरू आहेत? भिवंडीच्या शहरातल्या लूमची अवस्था काय आहे? भिवंडी मधले बेरोजगारीचा विषय किती महत्वाचा आहे? भिवंडीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी विकताना त्यांना त्रास देण्याचा सुरू आहे, तो त्रास कोण संपवणार? भिवंडीमध्ये आलेली टोरेंटोची विजेचा त्रास कोण संपवणार? कुठे गेले आपले कल्याण स्मार्ट सिटी आणि भिवंडी स्मार्ट सिटी बंधूंनो भगिनींनो? जेव्हा भिवंडीमध्ये फिरतोय ना तर पायपांवरनं चालत जायला लागतं. त्याच्यावरून आमच्या मायमाऊली चालत जातात दररोज. अगदी पोटातल्या बाळासहितही तयार जातात, वृद्ध आजोबा जातात, आजी जातात. कुठे आमचा विकास? शोधायचा का विकास आपण? आता शोधण्यापेक्षा 2024 ची निवडणूक समोर आलेली, सामोरं जाऊया आपण. काय होईल ते जाईल. मी तर अगदी संध्याकाळचा टाइम आहे, लक्ष्मीचा टाइम आहे. या तुम साथ है इसलिए मैं बोल रहा हूं. मला माहिती आहे माझ्या बरोबर या मायमाऊलींचा आशीर्वाद आहे. त्याचबरोबर सर्व धर्मगुरू, कारण जिजाऊ काय कुठली जात एक जात मत नाही, सर्व जातीपाती पलीकडे एक माणूस म्हणून काम करत असल्याने सर्वच धर्मगुरू आज आपल्याकडे आणि सर्वांचा आशीर्वाद आपल्याला आहे. त्यामुळे हा शब्द आपल्या डायरीत नाहीच आहे. मी आजही सांगतो, मी 2-3 प्रेस कॉन्फरन्स सांगितलं, ज्या दिवशी निवडणुकीला निलेश सांबरे फॉर्म भरेल त्या दिवशी 5 लाख मतांनी निवडून येईल एवढं तुम्हाला 100% कारण निवडणूक काय माझ्या मुलांना खंडा वसूल करण्यासाठी मी निवडणूक नाही लढणार. निवडणूक काय मी कुठल्या गोडाऊन वाल्याला सांगून मला टीव्ही पाठवून दे, मला फ्रीज पाठवून दे, तुझी किंवा शेतकऱ्याची जमीन विकायची तिथे दादागिरी करून नाही विकणार. निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकशाही देण्यासाठीच मी निवडणूक लढणार. अगदी 100% सांगतोय, संध्याकाळचा टाइम आहे. राजकारणाचं दुकान बंद करण्यासाठी मी निवडणूक लढणार आहे. जेव्हा जेव्हा राक्षस अवतरतात तेव्हा तेव्हा प्रभू रामाला जन्म घ्यावा लागतो. आणि आताच आपण प्रभू रामाच्या मंदिराचं उद्घाटन बघितलेलं, त्यामुळे आता आपणही विचार करूया. ही दहशत थांबवायची तर कोणाही तरी घरी शिवाजी जन्माला आलाच पाहिजे. त्याचा आपण बघतोय अनेक शिवाजींना आपण शिवाजी समजून त्यांच्या मागे लागतो आणि निवडणुकी या 4-8 दिवस अगोदर ते कुठेतरी गायब होतात, ते आपल्याला दिसतच नाही. हे सगळं बंद करायचे असेल तर तुम्हाला सांगतोय ताठ मानेने राजकीय पक्ष हे सर्वच चांगले असतात, त्यांच्या घटना चांगल्या असतात, त्यांचे विचार चांगले असतात. परंतु एखाद्या व्यक्तीचं वृत्तीच वाईट असते की ती कुठेही गंगेच्या पाण्यात जरी धुतली तरी तिला पैसा करप्शन अगदी 10 लाखाच्या कामापासून शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत, गोडाऊनवाल्यांच्या धंद्यापर्यंत, छोट्या मोठ्या कामामध्ये कुठून पैसा मिळेल असं होतंय. त्यावेळेस आपल्याला राजकारणात पडावं लागेल दादांनो ताईंनो. आणि पडून आपल्याला काय राजकारण असते, काय सत्ता असते, जी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सत्ता, शिवराज्य, रामराज्य आपल्याला आणण्यासाठी आपल्याला आम्हाला एकत्रितपणे काम करायचे. त्यासाठी मी एकटा लढू शकत नाही. मी तर सांगतोय माझा प्रत्येक मतदार, प्रत्येक कार्यकर्ता हा खासदार असेल. त्यामुळे तुम्हालाही कामाला लागायचे दादा. जर मी स्वतःच्या कष्टाच्या पैशाच्या कमाईतून जर माझं स्वप्न आहे का कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये रुग्णालय उभी करायची,
प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक सीबीएसई स्कूल करायची. अगदी भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये 10 सीबीएसई आपल्याला उभा करायचे. आता 2 आहेत, आणखीन 8 आपल्याला उभ्या करायचे. गरिबांची मुलंही चांगल्या प्रकारे शिकली पाहिजेत, त्यांनीही स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्यांच्या स्वप्न पूर्ततेसाठी आपण लढलो पाहिजे. तर तुम्ही ही साथ दिली पाहिजे. तुम्ही जर साथ दिली तरच मला निवडणूक शक्य आहे. तुम्ही सर्वांनी नुसत्या काय आमच्या मंचावरील मंडळींचे आशीर्वाद आणि मी माझी बडबड ह्याच्यावर नाही. महत्वाची गरज आहे तुमची. तुम्ही जर तना मनाने माझ्या बरोबर राहिले, आपल्याला धनाची गरज नाही, कारण आपण त्या धनाच्या विरोधात आहोत. त्यामुळे तना मनाने तुम्ही बरोबर राहिले, पूर्ण ताकदीनिशी ज्याप्रमाणे आजचा कार्यक्रम तुम्ही सक्सेस केला त्याप्रमाणे प्रत्येकाने विचार केला पाहिजे का मला खासदार व्हायचं. प्रत्येकाने ठरवलं, प्रत्येक ताईने ठरवलं, प्रत्येक दादाने ठरवलं, तर मला वाटत नाही कुठलीही गोष्ट अशक्य आहे. सर्व पक्ष चांगले, ज्या ज्या पक्षाला आपले विचार पटतील तर राजकारण व्यवसाय न होता सामाजिक काम आहे आणि समाजाला साथ दिली पाहिजे. जो पक्ष आपल्याला तिकीट देईल त्याचं आपण तिकीट घेऊ. नाही कोणी तिकीट दिलं, कोणाला नाही विचार पडले तर आपण एकटा लढू आणि 100% एकटा लढू तर आपण निवडून येऊ, एवढा मला विश्वास आहे. आप साथ में रहेंगे तो हम आगे और आप साथ के जाएंगे, इतना शब्द आपको. उशीर खूप झालेले. आपल्याला महापती साहेबांना ऐकायचे आणि मोहिनी बारमलच्या सासूबाईंचं पण ऐकायचं. आणखीन 2-3 विद्यार्थ्यांचे विचार ऐकायचे. म्हणून मी आता थांबतोय. पुढे 10 ते 12 दिवसामध्ये आपण पालघर लोकसभेचा एक मेळावा घेणार आहे. त्यानंतर बघूया कल्याण आणि ठाणा आणि शेवटचा मेळावा आचारसंहितेच्या अगोदर आपला रत्नागिरी असेल. ज्या वेळेस अनित्य माजेल त्या वेळेस आपल्याला आम्हाला प्रत्येकाला घराघरामध्ये शिवाजी जन्माला घालावं लागेल, जिजाऊ जन्माला घालावं लागेल, एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.